नमस्कार. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा सायकलवर जर करायची असेल तर अशा पद्धतीचे काही पूल आपल्याला पार करतात. सुंदर अशा या नद्या आपल्याला वाटेत लागतात. महाराज नर्मदे हर. नर्मदे. आपलं नाव काय? नाव माझं अक्षय कांबेकर. आणि गाव कुठलं आपलं? अकोला जिल्ह्यातील बाळापूर. आपण सायकलनी परिक्रमा करताय. सायकलने कसा वाटतं अनुभव हा? एकदम मस्त. नर्मदा मैयाच्या एवढा कृपा आशीर्वाद सानिध्यात चालतोय. हां 3 तारखेपासून ओंकारेश्वर महादेवापासून भोलेनाथापासून संकल्प घेऊन निघालोय. हो आणि एवढं सारं रस्त्याने जीव लावणारी लोक, नर्मदा मैयावर प्रेम करणारी लोक, तिचं भक्ती करणारी लोक बघून जीव मनात असं प्रचंड की आपण काय नेमकं किती प्रचंड या सानिध्यात या मैयाची काय कृपा आशीर्वाद आहे आणि हे काय महती आहे. जगतजननी म्हणतात तर तसं ते पावलोपावली आपल्याला दिसून येतं की हिला जगतजननी नर्मदा मैयाला पुऱ्या जगाची पालन करते का म्हटलं जातं म्हणून. त्याचा मला इथे अनुभव होतोय, साक्षात्कार होतोय पावलोपावली. हा म्हणजे सायकलवरून परिक्रमा करणाऱ्या लोकांनी वेश कुठला करावा काय म्हणणं तुमचं? वेश सायकलवरून करणाऱ्यांनी पण जो परिक्रमेचा जो नियम आहे, ड्रेस कोड आहे तोच केला पाहिजे. हां फक्त गोल लुंगी न घालता ते आपल्याला असं क्रॉसमध्ये छाटी वगैरे बांधून सायकलवर बसायला उतरायला सोपं जाईल अशा आहे ना. आणि सायकलवर परिक्रमा करण्याचा दुसरा एक असा एक फायदा आहे म्हणजे की आपलं पाठीवरचं वजन सायकलवर येतं आणि आपण आणखी सोयीस्कर असत. कारण की 3600 किलोमीटर सारखा प्रवास जर आपल्याला गाठायचा असेल तर तेवढं एक काहीतरी कम्फर्ट नाही म्हणता येईल पण एक सहाय्यक असलं सहाय्य म्हणून आपण ते वापरू शकतो. बरोबर. आणि तो अधिक आनंद आणि सुख देणारा प्रवास ठरतो. अधिक आणि मैयाच्या सान्निध्यात मैयाच्या छत्रछायेखाली आपण अधिक आनंदाने आणि सुखाने प्रवास आणि तिचं नामस्मरण करत आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो. चालेल. नर्मदे हर. तुमच्या यात्रेसाठी शुभेच्छा. नर्मदे हर. मध्ये